हॅलो नमस्कार, मी पूजा पाचोरे MP हाऊस क्वीनमध्ये आपलं स्वागत करीत आहे. आणि पुन्हा मी एकदा घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी मराठी ब्लॉग्स शॉर्ट व्हिडिओ. माझी देवाची पूजा झालेली आहे बघा. अशा प्रकारे मी देवाची पूजा केलेली आहे. धान बघा आमचं कसं येते. थांबा मी थोडा हे बंद करून दाखव, हा वाला लाईट उघडा करून दाखवती बघा. आमचं धान थोडं थोडं येत आहे. आज 4था दिवस आहे ना माताचा, तर थोडं थोडं धान येत आहे. ही आमची माता बघा, किती सुंदर माता आहे, किती सुंदर रूप आहे मातांचं. आणि हे बघा, हे असं खाली मी इथे दिवे लावले. वर जागा नव्हती ना लावायला, तर मग मी इथे असं खाली लावले इथे दिवे. हे आमचे कालकालोडी माताचे दिवे असतात. आणि हे माझे खाटू श्यामजी बाबाचं नारळ आहे. हा अखंड ज्योत आहे माताचा. ही गिलकीची भाजी बनवली मी, याच्या पप्पासाठी गिलकीची भाजी. काय मसूरच्या डाळीमध्ये बनवलेला डाळवांग आहे. हे तुरीच्या डाळीत पण बनते, पण मसूरच्या डाळीत पण बनते. हे डाळवांग बनवलं मी. आमच्या श्री आयूला डाळवांग खूप आवडतं. डाळवांग आणि याच्यासोबत फोडलेला कांदा लय मजा येते त्यांना खायला. कांद्यासोबत डाळ वांग. म्हणतात की मम्मी वो जवार की रोटी बनाओ ना, बहुत अच्छी बनाते हो आप जवार की रोटी, वो बनाया करो ना बोले इसके साथ में. मैंने कहा हो, पण इथं भेटत नाही ज्वारीचं पीठ. मी विचारलं सगळीकडे, इथं भेटत नाही. इथं थंडीमध्ये ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ जे पण काही वस्तू भेटेल ना ते थंडीमध्ये भेटते इथं. आणि दुसरीकडे भेटत असेल मोठ्या मार्केटमध्ये, पण तिथपर्यंत मी काही गेली नाही. इथं परदेशी पुऱ्यापर्यंत जाऊन आलेली आहे मी. तर हे बघा, सकाळी सकाळी मी आरती देवाची करत नसती, माताचे भजन लावून देत असती. कारण की मी एकटी असती ना सकाळी, तर मग सकाळी माझ्याकडनं होत नाही स्वयंपाक वगैरे करणं. आरतीसाठी कसं एक ओवाळायला पाहिजे आणि एक आरती म्हणायला पाहिजेत, पण ते तसं काही नाही आहे ना. मग त्याच्यामुळं मी माताचे भजन लावती, त्याच्यामध्येच आरत्या लावती आणि पुरी प्रॉपर पूजा अशी करते. मग मी सकाळी मुली येतात तयार व्हायला आणि मला सिलाई पण करायची आहे. सिलाईसाठी ब्लाऊज बघा, आता नवरात्री चालू झाली ना, तर मला मी एक वस्तू दाखवते बघा. मी माझ्यासाठी बनवलेला ब्लाऊज आहे. हे माझी कॉटनची साडी आहे. ही साडी मला कोणी दिली होती माहिती आहे? ज्या बुटीकवाल्याकडे मी काम करत असते ना, तर तिने मला मागच्या वर्षी दिवाळीचं गिफ्ट म्हणून ही साडी दिली होती. आणि आता बघा, मी त्याचं ब्लाऊज आत्ता सध्या टिच केलं. आता उद्याच्या तारखेला टीच केलं मी. म्हटलं आता फेस्टिवल येत आहे, तर कसं आपल्याला पण घालायला पाहिजेत ना ब्लाऊज वगैरे. ड्रेसवर काही इतकं व्यवस्थित वाटत नाही. आणि मी कशी थोडी जाडी आहे ना, तर त्याच्यामुळं कसं मी कुर्ती वगैरे घालते ना, तर ती मला आवडत नाही कुर्ती घालणं. कुर्तीमध्ये आहे ना ते सीट दिसती, हे दिसते ना, तर ते मला आवडत नाही. साडीमध्ये मला छान वाटते, पण साडी घातल्यानं माझा जीव घाबरतो. त्याच्यामुळं मी साडी वगैरे घालत नाही, फक्त हेच घालते. हे बघा, जेव्हा मी ही साडी घालेल ना, तेव्हा पण तुम्हाला याच्यावर व्हिडिओ वगैरे दाखवेल मी, काढेल व्हिडिओ वगैरे. अशा प्रकारे कॉटनची साडी आहे ही. खूप छान साडी आहे आणि साडी पण छान आहे बरं. हे ब्लाऊज पण छान आहे, साडी पण छान आहे. तर मी ज्या बुटीककडं काम करते ना, त्यांनी मला हे गिफ्ट म्हणून दिलं तर मागच्या वर्षी. आता ह्या वर्षी पण आता बघू काय भेटते. तोंडाने मागायचं, देतीनच ना ते लोक. आमचे पप्पा आलेले आहे. आता मला माळा आणायची आहे. अरे रुको ना, अपन वो उधर चलते ना, फूल माला लानी थी मेरे को. तो तुम चलो ना थोड़ी देर, 2 मिनट में घूमते फिरते. क्या मैं क्या घूमती फिर छोटी बच्ची हूँ, घूमती फिरती रहूंगी? छोटी बच्ची हो क्या? तो चलो ना थोड़ा 2 मिनट के लिए. चालली मी माळा आणायला आता. कितने की माला? एक दे दो, थोड़े से फूल भी देना.
माळा आणली मी, आता देवाला मी माळ चढवीन। आज मी गुलाबाच्या फुलाची माळ चढवीन देवांना। आज 4थी माळ आहे, गुलाबाच्या फुलांची चढवीन मी माळ माताला। आणखीन माळ नाही चढली माझी। कणिक मळते आणि सगळ्यात पहिले मी पोळ्या बनवते कणिक वगैरे मळून। कितकी गरमी होत आहे ना, जितकं पाणी पडत आहे तितकी गरमी आहे घरामध्ये। स्वयंपाक करायचा तर मला कंटाळाच येतो। कोणाकोणाला येतो कंटाळा स्वयंपाक करायचा? तसं येते म्हणा, पण गरमी असली ना मग जास्त जीव घाबरतो स्वयंपाक करायचा म्हटलं की। संध्याकाळचा नाही पण दुपारचा तर लय जीवावर येते स्वयंपाक करणं। सगळ्यांचाच येते म्हणा, असं नाही आहे, पण कसं कोणी बोलून दाखवत नाही। आणि मी आहे ना बोलून दाखवती सगळ्या गोष्टी। लोकांना वाटेल किती उद्धट आहे, काहीच्या काही बोलती, जे तोंडात आलं ते बोलती, माहिती। आता तर सध्या मला कोणीच काही म्हणत नाही, म्हणतील म्हणणारे नंतर। तुम्हाला माहिती आहे मी ऑनलाईन एक स्टिक मागवली होती, ती काहीच कामाची नाहीये। लावली की पडती, ती लावली की पडती, काय माहिती त्याला काय झालं। त्याच्यापेक्षा तर आपला मोबाईल असा कुठं बी ठेवला, इकडे ठेवा तिथं ठेवा तिथं ठेवा, चौकट होऊन द्या फोन, ते तरी बरं आहे। पण हे मोठी रिंग लाईट घेऊन येईन मी तेव्हा मस्त कणिक मळती आणि मग दाखवीन मी तुम्हाला। एक गोष्ट सांगू तुम्हाला, लग्ना अगोदर मी विचार करायची की आपण हे घालू ते घालू, पण लग्नानंतर असं काहीच होत नाही। नवरात्री जशी अशी जवळ येते ना, तशी तशी काय म्हणता, बेडरूमची सफाई, किचनची सफाई, घराची सफाई, आणि आता मग नंतर माताजी बसलं की माताजीचंच सर्व पूजापाठ करणं, संध्याकाळपर्यंत तर माणूस थकून जाते, काहीच होत नाही। देखो दहानीचा मेकअप बघा, आमच्या दहानीचा मेकअप। तिचे कान नाही ना टोचेल म्हणून तिच्या कानात काहीच नाही टाकलं। दानी उभी राहून दाखव, इकडे खेळून दाखव, गरबा थोडा दाखव ना, खेळून नाही दाखवत। कसा वाटला तुम्हाला आमच्या दहानीचा मेकअप? छान वाटला ना? सध्या मी तयार नाही झालेली आहे, मला कोणती साडी घालायची आहे। हा, हिला मी साडी घालणार आहे। ही कालची तयारी आहे दहानीची, आणि दहानीनी बघा मला अशा प्रकारे गरबा बी करून दाखवला। आज तिचा मूड नव्हता गरबा करायचा। ही रियाची तयारी आहे। हे लेहंगे मी मागच्याच वर्षी बनवलेले होते, ह्या वर्षी नाही बनवले, मला ह्या वर्षी बिलकुल टाईम नाही आहे, मागच्याच वर्षीचे लेहंगे आहे। आणि हे बघा मी अशा प्रकारे मी पण साडी घातली होती आणि थोडेफार व्हिडिओ बनवले होते मी, शॉर्ट व्हिडिओ। अगर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही छान छान कमेंट्स करा आणि समोर पण शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला अशा प्रकारे रोज व्हिडिओ टाकेल। सध्या मला जमत नाही, सध्या मी माझ्या कशी पण व्हिडिओ टाकते, काही पण टाकते, पण तुम्ही लोक समजून घेऊ शकतात, कारण की आपण एक नॉर्मल व्यक्ती आहे। नॉर्मल व्यक्ती जसा नॉर्मल राहील तसंच नॉर्मल, आणखी सध्या प्रोफेशनल झाली नाही आहे, त्याच्यामुळं मला इतकं बोलता येत नाही, बोलल्यावर मी इतके अटकते। ओके, बाय।